नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर सगळ्याचं चहा पाणी झालं असेल, आमचं बी चहा पाणी झाले. तर मी आज आहे पुण्यात. आज रात्री काल यायला उशीर झाला. मनोज भाऊ बरोबर आलो तो कार्यक्रमाला. काय कार्यक्रमाला त्यांच्या संग आलं म्हणजे देतात पैसे. आपलं काय पोटा पाण्यासाठी जावं बी लागते, कुठं रानात बी काय कामं उन्हाचं लई करावं लागते. मनोज भाऊ संग कामाला गेलं, ते गाण्याला आलं, कार्यक्रमाला आलं म्हणजे मग भेटतात पैसे. तर तुमचं मित्रांनो चहा पाणी नाश्ता झाला का? तर आता मी आंघोळ करून टेरेसवर आलो आहे. पुण्यामध्ये कार्यक्रम आहे बिबेवाडीला, राहेरला. इकडं तिकडं जागा अपुरी असल्यामुळं मनोज भाऊचं पाहुणं आहे तिकडं. काय बरं एरियाचं नाव या सॉरी अप्परला मुक्कामाला आले. तिथनं आंघोळ पाणी झालं, नाश्ता झाला, पोहे खाल्लं. पोह्यामुळे जरा पित्त होतं, पण आता काय नवीन ठिकाणी खावं बी लागतं ते. मग झालं चहा पाणी आमचा नाश्ता. आता कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं. मी टेरिसवर आलो आहे. टेरिस आहे तुम्हाला बघा, हे पुण्यातला शीन आहे. मी टेरिसवर आल्यामुळं सगळं दिसते. हे बघाल तिकडं सगळी घरं ही दिसते ती. अप्परमध्ये आहे मी. आणि रात्री नेमका इथं आलं की भाच्याचा फोन आला. म्हणलं मामा कुठे आहे? म्हणलं आहे पुण्यात आलो रात्री कार्यक्रमाला मनोज भाऊ बरोबर. म्हणलं जेवण झालं का? म्हणलं झालं. यायला पण मला रात्री उशीर झाला, 10 वाजल्यावर. आम्ही तिघंजण गाडीवर आलतो, बाकीचे मोठ्या गाडीत आलतो. मग आई म्हणली कुठं आहे? मी म्हणलं आहे पुण्यात. ती ओक म्हणली किती फिरतोय? म्हणली सारखाच फिरतोयच म्हणली तू. म्हणलं नाही फिरत नाही म्हणलं बी का. आम्ही मनोज भाऊ बरोबर कार्यक्रमाला आलो आहे. आणि कार्यक्रमाला आल्यावरती काय म्हणलं देतात पैसे, हे काय फुकट फिरत नाही म्हणलं. ते बाच्याचा रात्री फोन आला तर म्हणला मामा त्यांच्या घरात त्यांनी बेड नवीन बनवायला टाकला आहे. म्हणला बेड आहे म्हणला, मग न्यायचा का कसं? तर म्हणलं गाड्या तर बाबा एवढ्याला येत नाही त्या, पण बघू म्हणलं कोणाची पण राहू दे म्हणलं तवर. नव्या घरात होईन म्हणलं घ्यायला, राहू दे म्हणलं तवर. मग ती बेड आहे ती आणायचा, पण मुंबईवरून आणायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. तर आल्याला इथं रात्री पुण्यात आल्याला दोघं जणांनी दिसली मला. म्हणजे योगेश भाऊ मी तुमचा व्हिडिओ बघतो, पण रात्री उशीर लय होता. मोबाईलला चार्जिंग कमी 10% होती, त्याच्यामुळं व्हिडिओ काही काढता आला नाही. तर व्हिडिओच काढायचा होता त्यांच्याबरोबर. बाकीचे गेलेत सगळे पुढं. मी नाना राहिलो आहे. तर चाललो आहे आम्ही परत. तयारी करावं लागते उन्हाच्या आधी. परत लई हे असते इथं. पुण्यात बरेच जण ओळखीचे आहेत, कारण चॅनलमुळे बी बरेच जण ओळखीचे आहेत. कार्यक्रमाला येऊन बी बरेच जणांच्या ठिकाणी ओळख झालेली आहे. तर झाले आमचं चहा पाणी. चाललो आहे आता टेरिसवर आल्यामुळे. तिथं खाली काही बोलता येत नाही आता. बघा एवढ्या उंचावर आहे, तिसऱ्या मजल्यावर आहे. तर उंच वर असल्यामुळं बरं वाटते, जरा मस्त वाटते उंच असल्यामुळं. काय म्हणते सारखं. आणि आईचा फोन आले की सांगते म्हणते झालं का घराचं? कुठवर आले घरकुलाचं काम? मी म्हणलं काय पाणी नाही म्हणलं. पाण्याशिवाय काय करू शकते म्हणलं आपण? पाणी नाही म्हणलं. पाणी आता बघू म्हणली येणार आहे. आई आमची 7 तारखेला बसणार आहे, संध्याकाळी 8 तारखेला येते. 9 तारखेला मासिक येते भाऊचं. बहीण ताई पण येणार आहे आमची, आई पण येणार आहे, दाजी पण येणार आहेत वाटतं. असं मला दाजीचं नक्की माहीत नाही, पण येणार आहेत असं मला वाटतंय. तर आईला तिथं राहते ती. कधी येईन वाटतं इकडं करमत नाही. आवडले गावाला तर ऊन आहे हो. त्या दिवशी मी एक दिवस कांदा भरायला गेलो, मरणाचं ऊन लागलं. घरी बसून होतो, कांदा वाहिलं. एक तर माझा पोटाचा त्रास आहे, मला आतड्याला सूज असल्यामुळं पोट दुखतं. जेवण केलं की डॉक्टरनं तर पोहे पित्ताचा पण त्रास आहे
पोहे, पुरणाची पोळी, हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ खाऊ नको म्हणून सांगितले. पण बाहेरगावी आल्यावर चादारी करून जमत नाही. कसं असेल तसं पोट भरावं लागते, नाही इलाज आहे त्याला. तर काल काय व्हिडिओज टाकलं नाही, म्हणलं आज काय थोडाफार व्हिडिओ बोलावं. कारण बऱ्याच जणांची कमेंट आली, योगेश भाऊ फोन पण आलं, व्हिडिओ टाकला नाही. काल टाकायच भेटलं नाही, काय टायमिंगच भेटलं नाही बघा काल. आणि जेवण काय घरी बनवत नाही. आई असली म्हणजे कसं रेसिपी बनवताना हे करताना टाका येतो. आणि आई पसारा इकडे ठेवल्यामुळं आई म्हणते मग राहायचं कुठं, खायचं कुठं, प्यायचं कुठं. मी म्हणलं इकडे ठेवले, तुम्हाला तर दाखवलंच मी ते घर. त्या दिवशी असं वारं कावदान सुटलं होतं का नाही, ते घर बी चिरलेलं आहे. त्या घरात सगळा सगळं स्वतः चालतं, चिरत ना त्या. पावसाळ्यात काय होत नाही बांधकाम, कागद आणून कागद टाकावं लागेल. कारण सामान काय असलं म्हणजे भिजायचं, परत झोपायची पंचायत व्हायची. तर मित्रांनो, चला मग तुमचं चहा पाणी झालं का, नाश्ता तुम्ही पण करा. चाललोय मी कार्यक्रमाच्या ठिकाणी. आता पोटा पाण्यासाठी जावं बी लागतंय कुठं. तुम्ही म्हणसाल काय योगेश भाऊ फिरतोय पुण्याला, पण फिरत नाही. बिनअपराधी मी फिरतच नाही. काही काम असलं मनोज भाऊ संग कार्यक्रमाला आम्ही 5-7 जण असतो, बाकीची खाली आहेत सगळी आणि देतात पैसे. मग ते रानात मनोज भाऊ म्हणते, रानात काम करण्यापेक्षा कार्यक्रमाला बी माणसं लागते. ती तुम्हाला माहिती आहे, सगळ्या देवाधर्मातला करताय तुम्ही, त्याच्यामुळं येत असतो. मग आणि आमची टीम 5-7-8 जण आहे का नाही, आम्ही आमच्या सुपारी पण कोण खात नाही एवढी. म्हणजे आम्हाला लोक मानते. ते देवीच्या गाण्याला गेलं, जागरण झालं, हे केलं तरी आमच्यात तसलं खाण्यापिणार अजिबात कोण नाही. त्याच्यामुळं लोक कुठं नाही कुठं ठेवू करतात गेल्यावर सुद्धा. तर चला मित्रांनो, मग फोन येतोय मला, जावं लागेल. आणि खरंच बाहेर आपण एवढं प्रेमाने वागतो, चालतो, तर एवढी लोक प्रेमाने एवढीच खरंच बोलतात ना, की आईवडिला सारखे आपल्याला जीव लावतात बरं का बाहेरची लोक. त्याच्यासाठी आपलं तोंड गोड आहे आणि लय खरंच जीव लावते. त्याच्यामुळं लोकांचा अभिमान वाटतो मला सुद्धा. कारण कसं असतं मित्रांनो, तोंड गोड असलं ना तर झाडावरचं पाखरू खाली उतरतं, ह्यालाच म्हणते ती. बाहेर जावा, सख्यापेक्षा सुद्धा आपल्याला बाहेरची माणसं एवढी जीव लावते ती. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीमधली एवढी सबस्क्राईब एवढी चांगली आहेत ना, लय चांगली आहेत. आता मला एक जणांची कमेंट आली ती, आत्या दिवशी मी देवाला गेलतो, कपाळाला कुंकू लावलं होतं तुळजापूरला गेल्यावर, तर हा नाच आहे म्हणून असं कमेंट आली ती. असू दे बाबा, तुझ्या मनाने काय असेल ते असेल, तू काय म्हणशील ती म्हणशील. कारण कसं असतं, काय ती म्हणच आहे की हाणणारच हात धरायचं, पण बोलणारच तोंड धरायला येत नाही. आपण हिंदूची लोक आहे म्हणल्यावर आपल्याला देव संस्कृती सोडून जमती का? आपल्याला देवधर्म करावंच लागतं. ते देवाचा अंगारा कुंकू लावलं तर काय त्यात टेन्शन आहे का, किंवा काय हे आहे का? त्याच्यात करावंच लागते मित्रांनो, लावावंच लागते. असू द्या. आणि एक दिवशी आंघोळ केली, कपाळाला काहीच लावलं नव्हतं, तर त्याची कमेंट आली, आज कुंकू नाही लावलं. म्हणजे घोड्यावर बसलं तरी, एका ताईची कमेंट आली ती, बरोबर आहे ताईचं, घोड्यावर बसलं तरी का बसलं म्हणतात, आणि चालत चाललं तरी म्हणजे ती का चालत चालला, अशी लोक आहे ती. तर मित्रांनो, आज हाय पुण्यातला सकाळचा टेरेसवरचा व्हिडिओ काढलाय. साथ सपोर्ट अशीच राहू द्या तुमची आहे पण. आणि पुण्यातला व्हिडिओ बघितल्यावर काही ताई दादा म्हणतील, योगेश भाऊ कुठं आहे पुण्यात, यायचं का नाही इकडं. आणि आता कसं असतं, कार्यक्रम असल्यावर त्यांची मनोज भाऊ संग जावं लागतं, काय इकडे तिकडे फिरून जमत नाही. मला काय जास्त पुण्यातलं माहीत नाही, आपल्याला काय एवढं कळत नाही. तर झालं आमचा नाश्ता, पोहे खाल्लेत. तर सगळ्याला परत एकदा गुड मॉर्निंग. आजचा दिवस सगळ्याला आनंदाचा, सुख समृद्धीचा जाऊ. ऊन भरपूर आहे, काळजी घ्या तुम्ही पण. आम्ही संध्याकाळी गाणी झाली की लगेच निघणार आहे 12-1 वाजता. उद्या सकाळी घरी जातोय. चला मित्रांनो, मग पुण्यात काढल्याच व्हिडिओ. ताई दादाची कमेंट येईलच, योगेश भाऊ पुण्यात कुठं आहे. तर पुण्यात अप्परमध्ये आहे सध्या आता, पण कार्यक्रम बिबेवाडीला आहे. आता आम्ही जाणार आहे सगळेच तिकडं. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.